कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या ऑनलाईन तथा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 28 जून या दिवसाचा जो लोकसत्ता न्यूजपेपर आहे तो स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने जो महत्त्वाचा आहे तो आपण पाहणार आहोत। तर त्यातली आजची पहिली न्यूज तुम्हाला दिसत आहे, सुप्रिया किंद्रे या राज्यातील पहिल्या महिला श्वान प्रशिक्षक म्हणण्याचा यांना मान मिळालेला आहे। या संदर्भामध्ये आज आपण न्यूज पाहणार आहोत। तर पहा, या सुप्रिया किंद्रे या ज्या आहेत त्या म्हणजे आपल्या इथं जे राज्य गुन्हे अन्वेषण विभागामध्ये काम करणाऱ्या या महिला आहेत आणि यांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेली होती। आणि अशा प्रशिक्षणासाठी निवड करणाऱ्या या महाराष्ट्रातल्या काय होत्या, अभ्यासक्रमासाठी गेलेल्या एकमेव महिला होत्या आणि यांनी या अभ्यासक्रमामध्ये देशामध्ये पहिला क्रमांक मिळवला। हे एक बाब। आणि दुसरी बाब म्हणजे राज्यातून अशा महिला ज्या की श्वान प्रशिक्षक बनणाऱ्या या का आहेत, पहिल्या आहेत। तर यांची जी काही ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग कुठं झाली पहा, यांची ट्रेनिंग मध्य प्रदेशातील टेकनपूर या ठिकाणच्या नॅशनल ट्रेनिंग फॉर डॉग या संस्थेमध्ये यांची काय करण्यात आली, ट्रेनिंग करण्यात आली। आणि अशा ज्या काही श्वान प्रशिक्षक संस्था आहेत या भारतामध्ये किती आहेत पहा, अशा एकूण किती संस्था आहेत भारतामध्ये, तर अशा एकूण 3 संस्था आहेत। त्यातली एक आहे मध्य प्रदेशमधील टेकनपूर, दुसरी आहे राजस्थानातील अलवार या ठिकाणी आणि तिसरी आहे चंदीगड। अशा भारतामध्ये अशा किती आहेत, 3 संस्था। पहिली कुठं आहे, तर पहिली आहे मध्य प्रदेशातील टेकनपूर, हे वाली पहिली। दुसरी आहे राजस्थानातील अलवार आणि तिसरी आहे चंदीगड। आपल्याला हा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा घटक आहे। आणि विशेष म्हणजे या सुप्रिया किंद्रे या ज्या आहेत यांच्यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारू शकतात। यांच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारत असताना अशा पद्धतीने प्रश्न विचारतात की महाराष्ट्रामधून पहिल्या महिला श्वान प्रशिक्षक बनण्याचा मान पुढीलपैकी कोणत्या महिलेने मिळवलेला आहे, हे अशा पद्धतीने विचारलं जातं एकतर, नाहीतर दुसरं अशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं की सुप्रिया किंद्रे यांच्या संदर्भामध्ये योग्य विधान निवडा। तर त्यामध्ये दिलं जातं की सुप्रिया किंद्रे या महाराष्ट्रातून पहिल्या महिला श्वान प्रशिक्षक आहेत, पहिलं विधान दिलं जातं। दुसरं विधानामध्ये असं म्हटलं जातं त्यांची जी काही ट्रेनिंग केलेली आहे त्यांनी ट्रेनिंग राजस्थानातील अलवार या ठिकाणाहून करण्यात आलेली आहे। आणि तिसरा भाग असा दिला जातो की या सुप्रिया किंद्रे ह्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये काम करणाऱ्या एक महिला आहेत आणि वरील विधानापैकी योग्य विधाने निवडा म्हणतात। अ दिलं जातं, ब दिलं जातं, क दिलं जातं। तर आपल्याला उत्तर निवडता आलं पाहिजे। तर ते उत्तर निवडत असताना पहिल्या महिला प्रशिक्षक आहेत का श्वान महिला प्रशिक्षक, तर ते विधान अ नंबरचं बरोबर येतं। दुसरं मध्य प्रदेशातील राजस्थानातील अलवार या ठिकाणाहून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे का, तर ते नाही, म्हणजे ब ही येणार नाही। आणि क महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आहेत का, तर त्या कुठं आहेत, तर ते राज्य गुन्हे अन्वेषण विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला आहेत। हे एक न्यूज झाली आजच्या लोकसत्तामधली। दुसरी न्यूज जी आहे आपली ती क्रीडा प्रकारातली आहे। त्या क्रीडा प्रकारातल्या न्यूजमध्ये पहा, जे साजन प्रकाश आहेत जे जलतरणपटू, त्यांनी एक राष्ट्रीय विक्रम केला आहे। तो राष्ट्रीय विक्रम म्हणजे काय, तर तो राष्ट्रीय विक्रम म्हणजे 2010 साली वीर धवल खाडे यांनी एक विक्रम केला होता 200 मीटर फ्रीस्टाईल या प्रकारामध्ये। त्यांनी 2010 साली हे जे अंतर आहे ते 1 मिनिट 49 सेकंद 0.86 सेकंदामध्ये त्यांनी काय केला होता, विक्रम रचलेला होता। तर वीर धवल खाडे यांनी जो रचलेला विक्रम आहे त्याला जो काही काउंटर किंवा हा जो विक्रम मोडीत काढला तो साजन प्रकाश यांनी 1 मिनिट 49 सेकंद आणि पुढं 73 मायक्रोसेकंदामध्ये यांनी हा इतकं अंतर पार केलेला आहे। आणि राष्ट्रीय स्तरावरती 200 मीटर फ्रीस्टाईलमध्ये हा त्यांचा काय झालेला आहे, राष्ट्रीय स्तरावर विक्रम झालेला आहे। हे दुसरी न्यूज आहे। तर तिसरी न्यूज पहा, परत क्रीडा प्रकारातली ही न्यूज आहे। याच्या पूर्वीही आपण न्यूज पाहिलेलं आहे यांच्या बाबतीमध्ये, ते म्हणजे काय, दीपिका कुमारी यांनी जे तिहेरीत सुवर्ण पदक मिळवलेलं आहे, कशामध्ये, तर भारतीय तिरंदाजीमध्ये। हे जे यांच्या बाबतीतली न्यूज आहे, हे न्यूज म्हणजे काय, सध्या पहा जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत आणि या ऑलिम्पिक स्पर्धेच्या अगोदर काही काय केले जातात, खेळ घेतले जातात, पूर्व संधीने स्पर्धा घेतल्या जातात। या स्पर्धेमध्ये दीपिका यांच्याकडून तिरंदाजीमध्ये हे सुवर्ण पदक मिळविण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढची न्यूज पहा, ते पुढची न्यूज म्हणजे काय,
भारतामध्ये प्रथमच काय झालेलं आहे, दहशतवाद्यांनी ड्रोन हल्ला केलेला आहे। आणि दहशतवाद्यांनी यापूर्वी जे काही हल्ले केलेले होते, हे हल्ले करत असताना अंतर्गत सुरक्षेच्या मध्ये भारतामध्ये हल्ले करत असताना त्यांनी प्रत्यक्ष स्वरूपामध्ये येऊन हल्ले केलेले होते। मात्र जम्मू या एअरपोर्टवरती जो हल्ला झालेला आहे, तो हल्ला हे ड्रोनच्या साह्याने केलेला आहे। आणि ड्रोनच्या साह्याने हल्ला करणं त्यांना का शक्य झालं, तर पहा, जो जम्मू विमानतळ आहे, जम्मू विमानतळ हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावरती आहे। आणि प्रत्येक देश आपल्या सीमेचं सुरक्षा करत असताना त्या सीमेवरती काहीतरी रडार लावत असतो, ते रडार सिस्टीम असते। आणि त्या रडार सिस्टीमच्या माध्यमामधून ज्या काही हवाई सीमेच्या आत येणाऱ्या वस्तू आहेत, मग ते वस्तू एखादी जरी पक्षी असला तर पक्षा इतकी लहान वस्तू त्या रडारवरती दिसत असते। मात्र हा जो काही ड्रोन आला, तो ड्रोन दिसला नाही। आणि हा ड्रोननं जो काही हल्ला केला, तो हल्ला रात्री 1:40 आसपास हा हल्ला केलेला आहे। आणि या ड्रोनमधून 2 काय हल्ले घडवून आणले। त्यातला एक जो विमानतळ आहे, त्या विमानतळाच्या इमारतीवरती झाला। आणि एका हल्ल्यामध्ये त्या विमानतळाचं जे विमानतळाची इमारत आहे, त्या इमारतीचं जे छत आहे, ते छत नुकसान झालं। आणि नंतर पुन्हा दुसरा जो काही हल्ला आहे, तो दुसरा हल्ला मोकळ्या जागेमध्ये झाला। त्यामुळे अशी जीवितहानी काही झाली नाही। मात्र 2 जे काही अधिकारी आहेत, ते 2 अधिकारी काय झालेले आहेत, जखमी झालेले आहेत। मग आता याच्यावरती हा हल्ला कसा झाला, कुठून या हल्ला घडवून आणला, याच्या मागची संघटना कोणती आहे, आणि आपल्याकडे रडार सिस्टीम असताना सुद्धा अशी वस्तू किंवा ड्रोन त्या रडारला चुकवून कशी काय आत येऊ शकली, याच्या बाबतीमध्ये आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आणि दुसरा हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल AS अरोरा यांच्यामध्ये मीटिंग झाली। कारण की हे आपले जे हवाई दलाचे उपप्रमुख यांची यासोबत मीटिंग होण्याचं कारण म्हणजे काय, आपले हवाई दलाचे जे काही प्रमुख आहेत, एअर चीफ मार्शल RKS भदौरिया साहेब, हे सध्या काय बांगलादेश दौऱ्यावरती आहेत। त्यामुळे तात्काळ बैठक घेणं गरजेचं असल्यामुळं राजनाथ सिंह यांनी उपप्रमुख यांच्यासोबत बैठक घेतली आहे। आता याच्या बाबतीतले जे काही निकष येतील किंवा याच्या बाबतीत चौकशांती जो काही आदेश होईल, याच्यामध्ये सुरक्षा करत असताना आपण कुठं कमी पडलो, या त्रुटी भरून काढल्या जातील। आणि भविष्यामध्ये असे हल्ले होणार नाहीत याची काय घेतली जाईल, खातरजमा घेतली जाईल। यानंतरची न्यूज पहा, यानंतरची न्यूज आहे ते म्हणजे बँक खाजगीकरणाबाबत समितीची बैठक। आपले कॅबिनेट सचिव जे आहेत, त्या कॅबिनेट सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बँकांचं खाजगीकरण करण्याच्या बाबतीमध्ये काय करण्यात आली, समितीची एक बैठक घेण्यात आली। आणि याची पार्श्वभूमी काय आहे, तर याची पार्श्वभूमी म्हणजे 1 फेब्रुवारी 2021 रोजी जी निर्मला सीतारामन यांनी जी भारताचा अर्थसंकल्प मांडला होता, या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी 2 गोष्टी स्पष्ट केल्या होत्या की भारत येत्या आर्थिक वर्षामध्ये 1.75 लाख कोटींचं काय करेल, तर निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून पैसा उपलब्ध करेल, ही एक सांगितलं होतं। आणि हा पैसा उपलब्ध करत असताना निर्गुंतवणूक कोणत्या घटकामध्ये करेल किंवा कोणत्या सेक्टरमध्ये करेल, तर त्यांनी ते सांगितलेलं होतं की 2 बँकांचं खाजगीकरण करणार, पण त्यांची नावं स्पष्ट केलेली नव्हती। आणि एका जनरल इन्शुरन्स कंपनीचं आम्ही खाजगीकरण करणार आहोत, असे 2 घटक सांगितले होते। आपण पाहतो 2019 पासून ज्या भारतामध्ये अशक्त होत चाललेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत, या बँकांवरती नेहमी केंद्र सरकार काहीतरी कारवाईचा बडगा उचलत आहे। त्यातला हा घटक आहे। एक काय करत आहे, मग बँकांचं विलिनीकरण करत आहे, नाहीतरी बँकांचं काय करत आहे, खाजगीकरण करत आहे। तर ऑगस्ट 2019 मध्ये ज्या सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँका आहेत, अशा 10 बँकांचं विलिनीकरण करून फक्त किती ठेवण्यात आल्या होत्या, 4 ठेवण्यात आल्या होत्या। म्हणजे 10 बँकांचं विलिनीकरण केलं आणि 4 बँका बनवल्या। मग भारतामध्ये असल्या जी काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मधल्या किंवा सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका होत्या, त्या बँकांची संख्या अशा विलिनीकरणामुळे कितीवरती येऊन ठेपलेली आहे, 12 बँकांवरती येऊन ठेपलेली आहे। हा एक मुद्दा झाला यातला। आता दुसरं बघा, हे जी काही कॅबिनेट समिती होती किंवा कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली भरलेली जी काही बैठक होती, या बैठकीला उपस्थित कोण कोण होते बघा, आर्थिक कामकाज विभाग हा एक मुद्दा, दुसरा महसूल विभाग, तिसरा खर्च विभाग, पुन्हा मग कंपनी कामकाज विभाग, कायदेशीर विभाग, प्रशासन विभाग, आणि या विभागातील सचिवांचा समावेश होता। आणि परत याच्यामध्ये जो नंतरचे दुसरे जे काही सचिव होते, ते म्हणजे काय, सार्वजनिक उद्योगाचे सचिव असतील, गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता विभागाचे व्यवस्थापन खात्याच्या सचिवांनी सुद्धा सदस्य म्हणून याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता। मग जरी बँकेच्या बाबतीतला असलं
तरी बँकेच्या बाबतीतले असल्याच्यानंतर एवढ्या सचिवांनी उपस्थिती का दाखवली याचे आपण कारणही पाहणार आहोत. तर ते पहा आपल्याला स्क्रीनवरती वित्त मंत्रालय दिसत आहे. वित्त मंत्रालयाचे जे काही विभाग आहेत ते विभाग दिसत आहेत. म्हणजे एखादी मंत्रालय कशा स्वरूपात बनतं बघा. मंत्रालय याच्यामध्ये अनेक काय असतात, विभाग असतात आणि या विभागामध्ये अनेक काय असतात, मंडळ असतात. वेगवेगळे मंडळ असणार आणि त्या मंडळाचे जे काही आहेत अनेक मंडळ बनून विभाग बनतो. अनेक विभागाचं काय होतं, मंत्रालय बनतं. तसं वित्त मंत्रालयामध्ये असे हे तुम्हाला दिसत असलेले 5 विभाग आहेत. एक कोणता, आर्थिक कामकाज विभाग, दुसरा खर्च विभाग, तिसरा महसूल विभाग, चौथा दीपम आणि 5वा म्हणजे काय, वित्तीय सेवा विभाग. आता याच्यामध्ये जी काही बँकांचं राष्ट्रीयकरण करणं किंवा बँकांचं खाजगीकरण करणं किंवा बँकांचं विलिनीकरण करणं हा जो मुद्दा आहे हा सर्व मुद्दा येतो वित्तीय सेवा विभागामध्ये. कशामध्ये येतो, बँकिंग विषयकचा जो काही मुद्दा आहे तो बँकिंग विषयकचा मुद्दा येतो वित्तीय सेवा विभागामध्ये, बरोबर. मात्र मग याच्यामध्ये ह्या महसूल विभागाचे, परत या खर्च विभागाचं आणि या दीपम आणि परत आर्थिक कामकाज विभागांचे सर्व जे काही मंत्री सर्व जे काही सचिव आहेत ते सचिव कसं काय उपस्थित राहिले याच्या मागचं कारण पहा. ज्यावेळेस इथं वित्तीय सेवा विभाग फक्त बँकिंगशी निगडीत असतं, बँकिंगशी जर मुद्दा निगडीत असता तर फक्त वित्तीय सेवा विभागांचे सचिव उपलब्ध राहिले असते. मात्र या बँकांचं काय करायचे, या बँकांचं खाजगीकरण करायचे. म्हणजे या बँका काय आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत किंवा सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत. मग सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं खाजगीकरण करणं किंवा निर्गुंतवणूक करणं म्हणजे काय, तर सरकारचा वाटा खाजगी क्षेत्राला विकणं. सरकारचा वाटा काय करणं, खाजगी क्षेत्राला विकणं. या प्रक्रियेला म्हणतात निर्गुंतवणूक. मग जर निर्गुंतवणूक करायची असेल तर निर्गुंतवणूक विभाग हा नक्कीच येणार. मग निर्गुंतवणूक विभाग कोणता आहे, तर हा निर्गुंतवणूक विभाग आहे. पूर्वी या विभागाचं काय नाव होतं, निर्गुंतवणूक विभाग होतं. मात्र नरेंद्र मोदी सरकारने याच्या नावामध्ये काय केला, बदल केला आणि त्याचं नाव बदललं दीपम. आणि हा आपल्याला काय परीक्षेला प्रश्न सुद्धा येऊन गेलेला आहे की निर्गुंतवणूक विभागाचं केंद्र सरकारनं पुढीलपैकी कोणतं नाव बदललं आहे, तर त्याचं उत्तर आहे दीपम. मग हे काय, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट पब्लिक असेट मॅनेजमेंट, म्हणजे जी काही लोकांची संपत्ती आहे त्या संपत्तीचं व्यवस्थापन करणारं मंडळ किंवा विभाग म्हणजे काय, दीपम म्हणलं जातं. आणि इथून जे काही या बँकांचा विकला जाणार वाटा, जे पैसे येतील त्याला निर्गुंतवणूक म्हणायचं. मग तो आलेला पैशाचा वाटा या खात्याकडे येणार. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा बघा, नंतर हा जो काही आहे याच्यामध्ये महसूल विभागामध्ये आपण जे काही टॅक्स आकारणी करतो तो दुसरा मुद्दा इथे येतो. आणि हे जे काही सगळा पैसा आहे या पैशाचा खर्च कसा करायचा ते हे विभाग सांगत राहतात. खर्चविषयक ज्या बाबी आहेत त्या खर्च विभागामध्ये येतात. आणि या 4 डिपार्टमेंटला किंवा 4 विभागांना एकत्रित येण्याचं रूप जे आहे ते कामकाज विभाग करतं. म्हणजे हा मेन विभाग आहे आपल्या वित्त मंत्रालयाचा. मग याच्यामध्ये काय, याचं काम काय असतं, आपल्याकडे इकॉनॉमिक सर्वे असतो, बजेट तयार करणं हे याच्याकडे काम येतं. आणि या सगळ्या गोष्टी बजेटमध्ये अंतर्भूत केलेल्या होत्या. त्यामुळं काय करण्यात आले, आर्थिक कामकाज विभागाचे सुद्धा जे सचिव आहेत ते परिषदेला उपस्थित होते. मग आता आपल्याला मुद्दा हा आहे की नेमका या 2 बँकांचंच खाजगीकरण करण्याचा निर्णय का घेण्यात आला, याच्या मागची पार्श्वभूमी काय. बाकीच्याही बँका केल्या असत्या, SBIचं खाजगीकरण केलं असतं, PNBचं खाजगीकरण करू शकले असते, पैसा जर मार्केटमधून उभा राहायचा आहे तर बँक ऑफ बडोदाचं खाजगीकरण केलं असतं. मात्र त्या बँका सोडून सेंट्रल बँक ऑफ इंडिया किंवा ओव्हरसीज बँक या 2 बँकांचंच खाजगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं का घेतला, तर त्याच्या मागची पार्श्वभूमी पाहणार आहोत आपण. पहा, आपल्याकडे सर्व बँकांवरती नियंत्रण ठेवणारी जी काही सर्वोच्च संस्था आहे ते म्हणजे RBI आहे. आणि RBIच्या अंतर्गत काही मंडळ आहेत वेगवेगळ्या. मग ते चलन निर्मितीचं मंडळ असेल किंवा वित्तीय पर्यवेक्षण मंडळ असेल, तसं हे वित्तीय पर्यवेक्षण मंडळ आहे RBIच्या अंतर्गत काम करणारं. या वित्तीय पर्यवेक्षण मंडळालाच आपण म्हणतो बोर्ड फॉर फायनान्शियल सुपरविजन. आणि या बोर्डाने ज्या बँका आहेत त्या बँकांच्या कामकाजावरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक कार्यवाही सुधारणा तयार केलेली आहे. काय केलेली आहे, एक कार्यवाही सुधारणा तयार केलेली आहे. तिला म्हटलं जातं प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन किंवा PCA, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन अशा स्वरूपात म्हटलं जातं. हे कोण तयार केलं, RBIचा वित्तीय पर्यवेक्षण मंडळानं तयार केलं. मग हे PCA काय आहे नेमकं, तर पहा, RBIनं हे कधी सुरुवात केलं, तर ह्या RBIनं 2002 साली PCAची सुरुवात केली. मग या PCAचं कार्य काय आहे, तर या PCAचं कार्य आहे बँकांचं आकलन करणं, म्हणजे बँकांचा जी बॅलन्स शीट आहे ती कशा स्वरूपात आहे बघणं, बँकांवरती निगराणी ठेवणं, बँकांचं नियंत्रण ठेवणं. आणि बँका जर व्यवस्थितरित्या जर कार्य करत नसतील तर त्या बँकांमध्ये काय करणं, सुधारणा घडवून आणण्याचं काम कोण करत राहतं, हे PCA करत राहतं. मग आता पहा,
मग जर समजा एखादी बँक ह्या जर प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शनमध्ये जर दाखल झाली तर या बँकांवरती काय बंधने येतात ते पाहणार आहोत। जर एखादी बँक जर PCA मध्ये जर ॲड झाली तर त्या बँकांवरती येणारे जे काही बंधन येतं ते बंधनं म्हणजे पहा, नवीन बँका काय नवीन शाखांचा विस्तार करण्यास मनाई येते। ज्या बँकांचा समावेश कशामध्ये झालेला आहे, PCA मध्ये झालेला आहे, अशा बँकांवरती काय नवीन शाखा विस्तारास मनाई येते आणि नवीन कर्ज देण्यामध्ये सुद्धा काय यांच्यावरती बंधनं पडतात। जर एखादी बँक कशामध्ये दाखल झाली, जर PCA मध्ये जर दाखल झाली तर। आता त्याचा पुढचा मुद्दा पहा, हे जे काही प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन आहे या प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शनमध्ये सद्यस्थितीमध्ये असणाऱ्या बँका कोणत्या आहेत पहा। आता आपल्याला जी काही या बँकांचं 2 बँकांचंच खाजगीकरण केलं त्याच्या मागचं मूळ कारण काय हे समजणार आहे। एक पहा, इथं आपल्याला दिसत आहे एक बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक, हे तुम्हाला इथं दिसत आहे एक बँक कोणती, इंडियन ओव्हरसीज बँक, ही एक बँक झाली बरोबर। दुसरी बँक बघा इको बँक, हे दुसरी बँक, आणि तिसरी बँक हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। या 3 बँका काय आहेत या PCA मध्ये आहेत, म्हणजे कशामध्ये प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन मध्ये आहेत। आणि प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन मध्ये अशाच बँकांचा समावेश होतो ज्या बँकांची काय नाहीये बॅलन्स शीट व्यवस्थित नाही, ज्या बँकांचा NPA वाढलेला असतो, अशा बँकांचा समावेश कशामध्ये केला जातो तर म्हणजे अशा बुडीत जाणाऱ्या बँका असतात। आणि अशा बुडीत जाणाऱ्या बँका व्यवस्थित जर व्यवहार जर करत नसतील तर लोकांच्या ठेवी किंवा जनतेच्या ठेवी बुडण्याची शक्यता राहते, म्हणून RBI काय करत राहते अशा बँकांवरती कारवाई करण्याचं धोरण आखते। त्याचाच एक भाग म्हणजे काय आहे, हा प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शनचा भाग आहे। आणि या अंतर्गत या इंडियन ओव्हरसीज बँक, इको बँक आणि सेंट्रल बँक यांचा समावेश करण्यात आलेला होता। आणि या 2 बँकांवरती नेहमी तंबी देऊन किंवा नेहमी सूचना देऊन सुद्धा या बँकांच्या बॅलन्स शीटमध्ये काय सुधारणा होत नव्हती। त्यामुळं 2021चं जे काही बजेट होतं 1 फेब्रुवारी 2021ला सादर केलेलं, त्यामध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की आम्ही भविष्यामध्ये म्हणजे फायनान्शियल 2021-22 मध्ये आम्ही काय करणार आहोत तर 1.75 लाख कोटीचं सार्वजनिक क्षेत्रातील जे पैसा आहे तो सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक खाजगी क्षेत्राला विकून आम्ही त्याच्यातून पैसा उभा टाकणार आहोत। आणि त्याच्यासाठी या 2 बँकांची निवड केली, एक इंडियन ओव्हरसीज बँक आणि दुसरी सेंट्रल बँक ऑफ इंडिया। आता ह्याची चाचपणी होणार आहे आणि कशा स्वरूपामध्ये याची विक्री केली जाईल आणि निर्गुंतवणुकीतून पैसा उभा केला जाईल हे पाहणी करणार आहे। आता दुसऱ्या बाजूला समजा आपण हे बघितलं या बँका काय PCA मध्ये दाखल झालेल्या आहेत, मात्र असं होतं का जर बँक एक वेळेस PCA मध्ये दाखल झाली आणि नंतर बाहेर येऊ शकते का तर नक्कीच येऊ शकते। तर त्याचं उदाहरण म्हणजे 2017 साली IDBI ही जी बँक आहे ही बँक प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शनच्या अंतर्गत काय झाली दाखल झाली होती, मात्र या बँकेनं पुढच्या 4 वर्षामध्ये आपला जो काही व्यवहार आहे किंवा आपली बॅलन्स शीट आहे हे सुधारण्यावरती लक्ष केंद्रित केलं आणि लक्ष केंद्रित करून या बँकेने मार्च 2021 मध्ये स्वतःला PCA मधून काय केलं बाहेर पाडलेलं आहे। ही आजच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील या महत्त्वाच्या न्यूज होत्या। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि रोजच्या न्यूजपेपरमधल्या कोणत्या गोष्टी वाचायच्या आणि कोणत्या अनावश्यक गोष्टी टाळायच्या, ज्या माध्यमातून तुमचा जो वेळ आहे तो न्यूजपेपरला ज्यांना 1 तास 2 तास कोणाला 1.5 तास जो लागणार आहे त्यावरून तो हा काय होईल कमी होईल। धन्यवाद मित्रांनो।